Hello students, welcome back once again. Myself SD Chaugule from Sri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur. Students, in the last video, we have seen the first part of this topic, Into the Wild, Lost in the Jungle. And today, in this video, we will study the second part of this topic, Trekking the Panther of Nagarhole. विद्यार्थी मित्र हो, पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की शार्ल्स जंग यांच्या माध्यमातून जगातील पहिल्या काळ्या चित्त्याचा मागोवा नागरहोलच्या जंगलामध्ये कसा लागला. तसेच साया, स्कारफेस आणि पारडस यांच्याविषयीही आपण या पार्ट 2 च्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. BCRTI या संस्थेची निर्मिती व तिची कार्यप्रणाली सुद्धा आपण पाहणार आहोत. ही संस्था मनुष्य प्राणी संघर्ष तसेच वन्यजीव संरक्षण व संवर्धन यांचे महत्त्व कशा पद्धतीने विशद करते हेही आपण पाहू. या संस्थेच्या मार्फत जंगलाच्या आसपास राहणाऱ्या तरुणींना कशा पद्धतीने पर्यटन व्यवसाय तसेच अर्थार्जन करण्याचा मार्ग सुचवते हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अगदी सरते शेवटी किरण पुरंदरे आपणास या ठिकाणी सांगतात की द फॉरेस्ट हॅव टॉट हिम व्हेरियस थिंग्स. किरण पुरंदरे सेज दॅट लिसनिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन साइट. द ब्लॅक पॅन्थर हॅव टॉट हिम पेशन्स अँड द लास्ट थिंग इज दॅट नेव्हर स्टॉप डिस्कवरी. या प्रकरणाच्या शेवटी ते आपणास सांगू इच्छितात की या जंगलच्या सफारीमध्ये मला या जंगलांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लिसनिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन साइट, की तुमच्या दृष्टीपेक्षा तुमचं श्रवण या जंगलांच्या सफारीमध्ये अधिक महत्त्वाचं असतं. तसेच हा जो ब्लॅक पॅन्थर आहे त्यानं संयम कसा असावा हे मला शिकवलं आणि शोध कधीही थांबवू नये हे या प्राण्यांकडून मी शिकलो. या आणि अशा बऱ्याच गोष्टी किरण पुरंदरे यांनी या जंगलांच्या सहवासातून शिकलेल्या आहेत याची माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. सो स्टुडंट्स, विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट द सेकंड पार्ट ऑफ दिस टॉपिक. शार्ल्स जंग इज अ वाइल्डलाइफ फोटोग्राफर, cinematographer, big cat tracker, man animal, conflict resolution seeker and launch owner all around into one. या दुसऱ्या भागामध्ये किरण पुरंदरे आपणास शार्ल्स जंग या बहुआयामी व्यक्तिमत्वाविषयी काहीतरी सांगू इच्छितात. ते सांगतात की शार्ल्स जंग ही अशी एक व्यक्ती आहे जी जंगलातील वन्य छायाचित्रकार तसेच चलचित्रकार तसेच मोठ्या मांजरांचा शोध घेणारी आणि मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण होतो त्या संघर्षाचे निराकरण करणारी आणि एका लॉजची मालक अशा बऱ्याच गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa. या ठिकाणी किरण पुरंदरे आपणास सांगतात की when he is away from the jungles of Nagarhole, ज्यावेळेस शार्ल्स जंग ही व्यक्ती या नागरहोलच्या विशेषतः ज्याचा ऑफिशियली उल्लेख राजीव गांधी नॅशनल पार्क असा होतो, या जंगलांमध्ये असत नाही किंवा या जंगलांमध्ये ही व्यक्ती नसते, तेव्हा ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारी इन आफ्रिका. आफ्रिकेच्या जंगलांमध्ये ही फोटोग्राफी करत असते. और शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट रिचेस. आणि ज्यावेळेस या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये ही व्यक्ती नसते त्यावेळेस ती एकतर आफ्रिकेच्या जंगलामध्ये जंगल सफारी फोटोग्राफी करत असते, अन्यथा
मुख्य राजधानींच्या ठिकाणी त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडत असते. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड, आणि अशा इच्छुक व्यक्तींशी ती संवाद साधत असते. आणि कन्झर्विंग द प्लांट रिचेस, ज्या व्यक्ती या वन्यजीवाच्या संरक्षण आणि संवर्धनामध्ये इंटरेस्टेड असतात त्यांच्याशी संवाद साधत असते. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his unswearing the call of the felines over a career dedicated to finance. या ठिकाणी शाज जंग हे एका अर्थव्यवस्थेतील घटनेमुळे आपले करिअर सोडून या फिलाइन्स म्हणजेच मार्जार जातीच्या प्राण्याला, त्याच्या साधेला त्यांनी ओ दिलेली आहे. आणि ती घटना त्यांना अगदी स्पष्टपणे इथं आठवती आहे. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, आणि ते पुढे सांगू लागतात की इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, साधारणतः सूर्यास्ताची वेळ आली होती. वी वेर ॲट अ जंक्शन, आणि एका जंक्शनवर आम्ही उभे होतो. द डिअर वेर कॉलिंग, he says. We went around a blind turn. He continues, and up ahead on the path was this old leopard. ते सांगू लागले की आम्ही एका जंक्शनवर उभे होतो, इतक्यात काही हरणे तिथे ओरडू लागली. ते म्हणाले की आम्ही एका अंधाऱ्या वळणावरून उलटे फिरलो, आणि रस्त्यावर काही अंतरावर आम्हाला एक वयस्क बिबट्या दिसला. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राइम, आणि त्या बिबट्याकडे पाहता क्षणीच आमच्या असं लक्षात आलं की त्याची उमेदीची जी वर्ष आहे ती कधीच उलटून गेली होती, अर्थात तो वयस्क झाला होता. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. ही ओनली हॅड 3 कॅनिन्स. आणि त्या बिबट्याकडे आम्ही पाहतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की त्याच्या तोंडामध्ये आता फक्त 3च सुळे शिल्लक होते. हिज आईज वेर सॅगिंग. त्याचे डोळे जे आहेत ते डोळे सुद्धा आता खाली असे सैल पडलेले होते. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राइम. आणि त्या वयस्क बिबट्याच्या शेजारीच आणखी एक तरुण असा बिबट्या होता, ज्याच्याकडे पाहता क्षणीच आमच्या असं लक्षात आलं की हा अगदी उमेदीचा किंवा तरुण देखना असा हा बिबट्या आहे. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि या दोनही बिबट्यांकडे पाहता क्षणीच असं काही जाणवत होतं जणू काही भूतकाळ आणि वर्तमान काळ एकमेकांसमोर उभे असावेत. इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी फाईट. आणि या दोनही बिबट्यांकडे पाहताना शाज असं सांगतात की आमच्या लक्षात आलं होतं की आता या दोघांमध्ये लढाई होणार. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. आणि आमच्या दुर्दैवानं सूर्यास्त होऊ लागला, अंधार पडू लागला आणि आम्हाला तिथून निघावं लागलं. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक द स्पॉट. परंतु अगदी दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी असं पाहतो की तिथल्या एका खडकावरती, उंच खडकावरती तो तरुण जो बिबट्या होता तो बसला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त गळत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आणि तो बिबट्या अशा आविर्भावात बसला होता जणू काही तो जंगलाचा राजा बनला होता. आय न्यू right then and that he had taken over, that it was the beginning of a new journey for him and for me. आणि त्या क्षणी माझ्या असं लक्षात आलं की त्यानं त्या वयस्क बिबट्याचा पराभव केला होता आणि या राज्यावरती त्यानं राज्य मिळवलं होतं आणि त्याच्या या नव्या कारकिर्दीची
जणू काही सुरुवात झाली होती त्याच्याही आणि माझ्याही. Photographs of that leopard, the victor Scarface, as Shahs named him. आणि हा उंच दगडावरती बसलेला जो विजेता बिबटा आहे त्याचं शाहजने स्कारफेस असं नामकरण केलेलं आहे. Not only made Shahs famous among India's wildlife community, but also lead to Shah's enviable reputation as chronicler of the wild. आणि या स्कारफेसच्या छायाचित्रांमुळे शाहजला केवळ भारतीय वन्यजीव व्यवसायामध्येच प्रसिद्धी नाही मिळाली, तर त्याला वन्यजीवाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा इतका नावलौकिक मिळाला. Through my journey of photographing Scarface, I have discovered other leopards, his mates, and discovered his name is Tigers. शाहज असं या ठिकाणी म्हणतो की स्कारफेसची छायाचित्र काढण्याच्या माझ्या या प्रवासामध्ये मला अनेक बिबटे, त्याच पद्धतीने त्यांचे सोबती आणि वाघ देखील शोधता आले. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking surface. याच पद्धतीनं शाहज या ठिकाणी आपणास सांगू इच्छितात की त्यांचं सध्या साया नावाच्या चिकट्यावरती जे काम चालू होतं तोही त्यांना या दरम्यान सापडलेला आहे. दिस इज वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, जो की जगातील पहिला काळा चित्ता होता. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड टू इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मूवमेंट. ज्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्याच्या वर्तन अतिशय बारकाईनं कॅमेराच्या माध्यमातून चित्रित करण्यात आलं होतं. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत या प्राण्यांवरील संपूर्ण संशोधन जे आहे ते कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलं गेलं आहे. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉल, Shahs has managed to collect precious footage, including that of the animal mating, to piece together the incredible landscape of a black panther's life. आणि शाहजला काळ्या चित्त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी मौल्यवान टिपणे किंवा त्यांच्या पैदास निर्मितीच्या काळामधील असणारी टिपणं या आणि अशा बऱ्याच माहितीचा साठा या कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि तो संपूर्ण जगासमोर त्याचा हा अद्भुत पट या माहितीद्वारे उलगडला जाईल असं या ठिकाणी शाहज म्हणतात. Saya, Scarface and Pardos, the leopard that lost to Scarface, have also led Shahs down a different path of discovery. साया, स्कारफेस आणि पार्टस ज्याला स्कारफेसने पराभूत केले होते यांच्यामुळे या साज यांना संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला होता. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटेट has led Shahs to create the Buffer Conflict Resolution Trust of India. शाहजला या प्राण्यांविषयी जाणून घेतल्यामुळे आणि त्यांची जी वास्तव्याची ठिकाणं आहेत लॉस देअर हॅबिटेट ती हळूहळू नष्ट होत होती आणि या सर्व गोष्टींमुळेच त्यांनी बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया BCRTI ची स्थापना केली. It's an agency that educates villagers who live on the fringe of the forest on the importance of conservation. आणि ही जी BCRTI संस्था आहे या संस्थेमार्फत जंगलाच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीव आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन यांचे महत्त्व काय आहे हे शिकवण्याचे काम सुरू झाले. We are in the heart of man-animal conflict zone, explains Shahs. आणि या संस्थेच्या माध्यमातून शाहज आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत असे स्पष्ट करत असत. There is
नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. आणि या नागरहोलच्या सभोवताली कोणताही विशिष्ट असा बफर झोन किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्र नव्हतं. इन द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. आणि या नागरहोलच्या जंगलाचा भाग जिथून संपत असे तिथून पुढे शेती सुरू होत होती. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाइल्ड बोअर incursions into fields are very common. आणि मग कोरडा हंगाम एकदा का सुरू झाला मग हत्ती आणि रानडुकरं या शेतांवरती हल्ले करायचे आणि ही नेहमीचीच कॉमन बाब झाली होती. ओल्डर लेपर्ड्स लाईक पारडस आणि जे वृद्ध लेपर्ड होते जसं की पारडस हू हॅव लॉस्ट टेरिटोरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. आणि पारडस सारखे जे वृद्ध लेपर्ड होते त्यांचं जंगलामधलं सत्ता जिथं त्यांनी गमावलेली आहे त्यांना बऱ्याचदा खेड्यांमध्ये जावं लागायचं. खेड्यांमधल्या गुराढोरांवरती हल्ला करावा लागायचा. दिस क्रिएट्स रेस्टिमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल ऑन ऑकेजन्स लीडिंग टू अनप्लेजंट सिच्युएशन्स. आणि त्यांच्या या मानवी वस्तीवरती झालेल्या हल्ल्यांमुळं बऱ्याचदा या प्राण्यांविषयी स्थानिक लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष असायचा, एक प्रकारची चीड निर्माण व्हायची. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella. SHAS provides local with occasional training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. SHAS यांनी स्थापन केलेल्या या BCRTI या संस्थेअंतर्गत पर्यटन चलनाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने तिथं असणारे जे स्थानिक रहिवासी आहेत त्या रहिवाशांना वन्यजीव संवर्धनाचे फायदे काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे या संबंधीचं व्यावसायिक प्रशिक्षण ते देत आहेत, ज्यामुळे त्यांच्या पर्यटकांच्या माध्यमातून मिळणारं जे चलन आहे त्याचा फायदा मिळू शकेल. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लासेस ऑफ देअर चॉईस. आणि या पर्यटन निवासा ठिकाणी येणारे जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. द ॲक्वायर्ड स्किल्स अनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ देअर न्यूमेरियस वाईल्डलाईफ रिसोर्ट इन द रिजन इफ नॉट इन फार अवे सिटी. आणि या संस्थेमार्फत शिकवलेलं जे कौशल्य आहे या शिकलेल्या कौशल्यांमुळे स्थानिक लोकांना कुठेही नोकरी करता दूर शहरामध्ये जाण्याची गरज भासत नव्हती. जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये त्यांना काम मिळवणं आणि त्यांच्यासाठी हा एक प्रकारे रोजगार उपलब्ध झाला होता. माडेगौंडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट who is trained at BCRTI. तसंच या ठिकाणी राहणारा माडेगौंडा हा असाच एक स्थानिक कृषी तज्ञ आहे जो BCRTI मध्ये त्यानं काय केलं होतं, प्रशिक्षण घेत आहे. is now a certified naturalist employed by the bison. In the past, I have lost almost 80% of a season yields of sugarcane to such animal attacks. आणि तो एक निसर्गवादी म्हणून काम करतो आणि तो म्हणतो की या वन्यजीव प्राण्यांमुळे मी बऱ्याचदा उसाच्या हंगामामध्ये 80% उत्पादन गमावलेलं आहे. आय यूज टू हेट देम. आणि म्हणूनच मी त्यांचा द्वेष करत असे, त्या प्राण्यांचा रागराग करत असे. But now I have learned how important these animals are and the value of protecting them. परंतु
या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो असं म्हणतो की हे प्राणी किती मौल्यवान आहेत किंवा त्यांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं मी आता शिकलो आहे. ही सेज, तो म्हणतो, आय हॅव नोन दी जंगल्स फॉर 35 इयर्स. आणि तो म्हणतो की मी या जंगलांना साधारणतः 35 वर्षापासून ओळखतो आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड विजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. म्हणूनच तो म्हणतो की प्राणी कुठे असतात हे अगदी जवळून मी पाहिलं आहे आणि त्यामुळंच येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करून, योग्य प्रकारे दिशादर्शन करून मी नक्कीच काही पैसे कमावू शकतो, अर्थार्जन करू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. आणि तो म्हणतो की एक प्रकारे हे प्राणी माझी काय करत आहेत तर परतफेड करत आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या माडेगौंड्याचं उदाहरण देऊन कशा पद्धतीनं एक व्यवसाय, एक परकीय चलन पर्यटकांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं हे इथं आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. The forest have taught me many things. For instance, listening is a sense for more important than sight. या ठिकाणी या प्रकरणाच्या शेवटी किरण पुरंदरे आपणास सांगतात, The forest have taught me many things. या जंगलांनी त्यांना बरंच काही शिकवलं. For instance, listening is a sense far more important than sight. म्हणजेच की तुमच्या दृष्टीपेक्षा श्रवण हे अत्यंत महत्त्वाचे असते. You have to switch off your vehicle, sit and listen. For the forest is constantly communicating through the voices of birds and animals. He explains. ते आपल्याला स्पष्ट करून सांगतात की ज्यावेळेस तुम्ही जंगलांमध्ये फिरत असता त्यावेळेस स्विच ऑफ युअर व्हेइकल, तुम्हाला तुमची वाहनं बंद करावी लागतात, बसावे लागते आणि ऐकावं लागतं. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, की या पशु पक्ष्यांमध्ये चालणारे जे हे संवाद आहेत ते संवाद तुम्हाला ऐकून घ्यावे लागतात. ट्रेकिंग अँड ॲनिमल also teaches you life lesson. आणि या जंगलांची सफारी करत असताना हे प्राणी बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. The black panther has taught me patience. विशेषतः हा जो काळा चित्ता आहे त्यानं मला संयम शिकवला असं या ठिकाणी ते म्हणतात. The above all, it has taught me to never stop discovering. आणि आणखी एक गोष्ट मला त्याच्याकडून शिकता आली ती म्हणजे शोध कधीही थांबवू नये. There are just so many amazing experiences to learn and share with the world. आणि म्हणूनच ते शेवटी असं म्हणतात की there are just so many amazing experience. आणि या संपूर्ण अनुभवामधील काही अनुभव मी या ठिकाणी शिकलो आणि ते तुम्हाला मी शेअर करू शकलो. From Sea and Traveler magazine published by Land Rover India. Land Rover India यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या या मॅगझिन मध्ये हा उतारा आपल्या समोर घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रहो, बाय दिस वे वी हॅव सीन द फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट ऑफ दिस टॉपिक. आणि या प्रकरणाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण व संवर्धन कसं महत्त्वाचं आहे हे किरण पुरंदरे यांनी खूप छान पद्धतीनं त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून आपणास इथं सांगितलेलं आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय